सध्याच्या भाजप सरकारनं राज्यामध्ये जी बाईक टॅक्सी होती रॅपिडो सारखी रॅपिडो ओला उबेर सारखी, तर त्याच्यावरती बंदी घातलेली आहे. तर या बंदीचे जे परिणाम आहेत ते येत्या काळामध्ये खूप आपल्या तरुण वर्गाला त्याचे भयंकर परिणामाला सामोरं जावं लागणार आहे. तर या बाईक टॅक्सीमधून अनेक तरुणांना, बेरोजगार तरुणांना एक छोटासा का होईना पण रोजगार मिळायचा. तो सुद्धा आता रोजगार हिरावून घेतला गेलाय. तर आम्ही बाईक टॅक्सी का बंद करतोय त्यामागचे कारण त्याने असं सांगितलेलं आहे, की पाठीमागे बसणारी जी व्यक्ती आहे ती हेल्मेट वापरतच नाही. हे एक कारण आहे. दुसरं म्हणजे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतोय. आम्ही त्यांना इलेक्ट्रिक बाईकची सक्ती केली होती, पण ते इलेक्ट्रिक बाईक न वापरता पेट्रोल बाईकचाच वापर करतात. अशी एकदम कारणं त्यांनी सांगितलेली आहेत. समजा ही कारणं पटण्यासारखी जरी असली, तरी याचा काही सहसा ताळमेळ बसत नाही किंवा संदर्भ येत नाही. अ, अ, तर त्या टॅक्सी ज्या आहेत फोर व्हीलर किंवा रिक्षावाले असतील तर त्यांच्या त्यांच्या दबावातून हा निर्णय परिवहन मंत्र्यांनी स्वतः घेतलेला आहे. तर हा एक तुघलकी असा निर्णय आहे जो अ, बेरोजगारीमध्ये वाढ करील. हे यामधून आपल्याला स्पष्ट दिसतं.